चिखली इथं लोकनेते स्वर्गीय फतेसिंगराव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्वर्गीय लीलावती नाईक यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. चिखली इथं आज 22 तारखेला विश्वास साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय फतेसिंगराव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्वर्गीय लीलावती नाईक यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी स्वर्गीय फतेसिंग अप्पा आणि लीलावती नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह सर्व नाईक कुटुंबीय, मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नाईक कुटुंबियांचे स्नेही, नातलग यांनी स्वर्गीय अप्पांच्या समाधीस्थळावर आणि कारखाना स्थळावरच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून स्वर्गीय अप्पांच्या स्मृतींना त्यांनी केलेल्या सर्वांगीण विकास आणि शिराळा शाहूवाडी तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाला उजाळा दिला. या निमित्तानं हभप प्रमोद जगताप पुणे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अमरसिंग नाईक, राजेंद्रसिंह नाईक, सम्राट सिंग नाईक, विराज नाईक, प्रमोद नाईक, रोहित नाईक, भूषण नाईक, देवेंद्र नाईक, विश्वास कारखान्याचे सर्व संचालक रंजनाताई नाईक, सुनीता नाईक, मनीषा नाईक, अश्विनी नाईक, डॉक्टर शिमोनी नाईक, ॲडव्होकेट शुभलक्ष्मी नाईक, चैताली नाईक, सरपंच शुभांगी कुरणे, माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार, कार्यकारी संचालक अमोल पाटील, सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, वाळवा तालुक्याचे माजी सभापती रवींद्र बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी.के. नायकोडी, राजाराम बापू कारखाना संचालक अतुल पाटील, नेरलेचे सुभाष पाटील, प्रवीण शेटे, आनंदराव चव्हाण, शशिकांत पाटील, सुनील कवठेकर, अजय जाधव, डॉक्टर उत्तम बच्चे, उपसभापती विजय महाडिक, सरपंच हर्षवर्धन पाटील, वारणा संचालक विजय पाटील, बाबासाहेब परीट, डी.एन. मिरजकर आदी मान्यवर, कार्यकर्ते, नातलग, आप्तेष्ट, मित्रमंडळी, सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील.